प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यशाली नावात उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले मनपूर्वक स्वागत. मागील भागात आपण पाहिले की देवाने मिसर देशावर विविध संकटे आणून फारोला पुन्हा चेतावणी दिली, परंतु फारोने आपले हृदय कठोर ठेवले आणि देवाच्या आज्ञेचे पालन करण्यास नकार दिला. आजच्या अध्यायात आपण पाहणार आहोत की देव फारोला आणखी एक संधी देतो, परंतु त्याचा अहंकार आणि हट्टीपणा त्याला सत्य स्वीकारण्यापासून रोखतो. या अध्यायात आपण पाहतो की देव केवळ न्याय करणारा नाही, तर तो लोकांना पश्चाताप करण्यासाठी वारंवार संधी देणारा दयाळू देव आहे. तरीही जेव्हा मनुष्य देवाच्या आवाजाकडे दुर्लक्ष करतो तेव्हा त्याचे परिणाम गंभीर असतात. या अभ्यासातून आपण आपल्या स्वतःच्या जीवनाचे परीक्षण करूया आणि देवाच्या आवाजाला तत्परतेने प्रतिसाद देण्याचे महत्त्व समजून घेऊया. तर चला देवाचे वचन उघडूया आणि महत्त्वपूर्ण सत्यांचा अभ्यास करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. मागील कार्यक्रमात आपण निर्गम याच्या 9व्या अध्यायापर्यंत अध्ययन संपविले आहे. आज आपण पुढे जात असताना निर्गम याच्या 10व्या अध्यायाचा अभ्यास करणार आहोत. परमेश्वराने फारो आणि सेवकांचे मन कठीण केल्यामुळे ते इस्रायल लोकांना जाऊ देत नाहीत आणि म्हणून परमेश्वराला त्यांच्यावर आणखीन पीडा आणाव्या लागतात. या अध्यायात आपण 8वी आणि 9वी म्हणजेच टोळांची पीडा आणि निबिड अंधकाराची पीडा या 2 पीडांचा अभ्यास करणार आहोत. कोणत्याही व्यक्तीच्या मनात विचार येईल की काय केल्याने हा फारो इस्रायल लोकांना जाऊ देणार आहे, कोणास ठाऊक. यावेळेस आपण वाचूया निर्गम याचा 10वा अध्याय आणि पहिली 2 वचने. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, फारोकडे जा, कारण मी त्याचे व त्याच्या सेवकांचे मन कठीण केले आहे, ते यासाठी की त्यांच्यामध्ये मी ही आपली चिन्हे प्रकट करावी. मी परमेश्वर आहे हे तुम्हाला कळावे म्हणून मी मिस्रांची कशी फजिती केली आणि त्यांच्यामध्ये काय काय चिन्हे प्रकट केली ते तुझ्या पुत्र पौत्रांच्या कानी जाऊ दे. प्रियांनो, देवाने पाठविलेल्या पिढांमागे अनेक उद्देश होते. त्यांपैकी एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे फारो हा देवाला न मानणारा आणि हट्टी मनुष्य आहे हे त्याच्याच कृतीतून स्पष्ट व्हावे. देवाला इस्रायल लोकांना त्वरित मिस्रातून सोडवता आले असते. देवाने जर तसे केले असते तर टीकाकारांनी नक्कीच असे म्हटले असते की देव फारोशी न्यायाने वागला नाही. त्याने फारोला इस्रायल लोकांना जाऊ देण्याची संधी द्यायला हवी होती आणि त्याला तारणाची संधी देखील उपलब्ध करून द्यायला हवी होती. प्रियांनो, देव नेमके हेच करत आहे. आपल्या लोकांना रानात नेण्यापूर्वी आपण काय करण्यास समर्थ आहोत हे आपल्या लोकांना दाखवून देण्याची देवाची इच्छा होती. अब्राहम, इसहाक आणि याकोब यांना अभिवचन दिलेल्या देशात त्यांना सुखरूप नेऊन पोचवण्यास आपण पूर्णपणे समर्थ आहोत हे त्यांना कळावे अशी देवाची इच्छा होती. ही संपूर्ण कथा वलांडण सण साजरा करण्याच्या प्रथेद्वारे गेल्या सुमारे 4000 वर्षांपासून सांगितली जात आहे. यावेळेस आपण निर्गमाचा 10वा अध्याय आणि 3 ते 7 ही वचने वाचणार आहोत. मग मोशे आणि अहरोन फारोकडे आत जाऊन त्याला म्हणाले, इब्री लोकांचा देव परमेश्वर असे म्हणतो, तू माझ्यासमोर नमायला कोठवर नाकारशील? माझ्या लोकांना माझी सेवा करायला जाऊ दे. तू माझ्या लोकांना जाऊ देण्याचे नाकारशील तर पहा, मी उद्या तुझ्या देशात टोळ आणीन. ते भूतल एवढे झाकून टाकतील की जमीन दिसेनाशी होईल. गारांच्या वृष्टीपासून निभावून जे काही शेष उरले असेल त्याचा ते फन्ना उडवतील. शेतात तुमची जितकी झाडे वाढत आहेत तीही ते खाऊन टाकतील. तुझी घरे, तुझ्या सर्व सेवकांची घरे आणि सर्व मिस्री लोकांची घरे ते व्यापून टाकतील. इतके टोळ तुझ्या बापदादांनी किंवा त्यांच्या वाडवडिलांनी त्यांच्या जन्मात आणि आजवर देखील पाहिले नसतील. मग मोशे मागे फिरून फारो पुढून निघून गेला. फारोचे सेवक त्याला म्हणाले, हा मनुष्य कोठपर्यंत आमच्यासाठी पाश असा राहील? जाऊ द्या या लोकांना आणि त्यांचा देव परमेश्वर याची सेवा त्यांना करू द्या. मिसर देशाचा नाश झाल्याचे आपल्याला अजून कळत नाही का?
फारोचे सेवक त्याला समजावण्याचा प्रयत्न करतात. ते त्याला म्हणतात, महाराज, आपल्या हे लक्षात येत नाही का की मिसर देशाचा विनाश होत आहे? आपण किती दिवस हे चालू देणार आहोत? इस्रायल लोकांना जाऊ द्या. अशा प्रकारे पुन्हा एकदा मोशे आणि अहरोन यांना फारो समोर आणले जाते. आता आपण 8वी पिढा म्हणजे टोळांची पिढा काय होती हे पाहूया. त्यासाठी आपण वाचूया 8 ते 10 वचने. तेव्हा मोशे आणि अहरोन यांना पुन्हा फारोकडे आणण्यात आले आणि तो त्यांना म्हणाला, तुम्ही जाऊन आपला देव परमेश्वर याची सेवा करा, पण कोण कोण जाणार? मोशेने म्हटले, आम्ही आमचे तरुण व म्हातारे यांच्यासह जाऊ. आमचे मुलगे, आमच्या मुली, आमची शेरडे मेंढरे आणि आमची गुरेढोरे या सर्वांना घेऊन आम्ही जाणार, कारण परमेश्वराप्रित्यर्थ आम्हाला उत्सव करायचा आहे. तो त्यांना म्हणाला, मी तुम्हाला तुमच्या मुलाबाळांसह जाऊ दिले तर परमेश्वर तुमच्याबरोबर असो. खबरदार, तुमच्या मनात वाईट हेतू आहे. त्यांनी आपला तडजोडीचा प्रस्ताव स्वीकारला नाही हे पाहून फारो अत्यंत संतापला आहे. पुढे आपण जाऊया. 11वं वचन. असे होणार नाही. तुम्ही पुरुषच जा आणि परमेश्वराची सेवा करा, कारण तुम्ही तरी हेच मागत आहात. मग त्यांना फारो पुढून घालवून दिले. फारोने मोशेला प्रौढ लोकांना रानात जाऊन यज्ञ अर्पण करण्याची परवानगी दिली, परंतु मुलांना मागे ठेवण्यात अट घातली. त्याला भीती होती की इस्रायल लोक रानात गेल्यावर परत येणार नाहीत. त्यामुळे त्यांना कायमचे जाऊ न देता मुलांना ताब्यात ठेवून प्रौढ लोक परत येण्यास भाग पाडण्याचा त्याचा हेतू होता. ज्याप्रमाणे फारोने तडजोडीचा मोह दाखवून मोशेची परीक्षा घेतली, अगदी त्याचप्रमाणे आजच्या काळातही देवाच्या लेकराला तडजोडीचा मोह घातला जातो. देशभरातील मुलांना अशा एका शिक्षण पद्धतीमध्ये वाढवले जाते जी मूळ ख्रिस्ती धर्माच्या शिकवणीच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. देवाच्या लेकराला असे शिकवले जाते की त्यांनी या जगात जुळवून घ्यायला शिकले पाहिजे, शक्य तितका पैसा कमावला पाहिजे आणि या ऐहिक जगात पूर्णपणे गुंतून गेले पाहिजे. ख्रिस्ती पालकांना आपल्या मुलांसाठी सर्वोत्तम गोष्टी हव्या असतात. त्यांना वाटते की आपल्या मुलांना सर्वात चांगले शिक्षण मिळावे, त्यांनी यशस्वी व्हावे आणि श्रीमंत व्हावे. एक एक करून अनेक कुटुंबांनी तडजोड केल्याने ती पतन पावली आहेत आणि प्रभूपासून दूर गेली आहेत. अनेक मंडळांमध्ये सभासदांनी आपली मुले जगिक गोष्टींच्या मोहांना बळी पडताना पाहिली आहेत. आपल्या मुलांसाठी या जगातील सर्वोत्तम गोष्टींची अपेक्षा करणे हा ख्रिस्ती पालकांसमोर असलेला सर्वात घातक मोह आहे. प्रियांनो, जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना या जगिक संस्थांमध्ये पाठवता आणि तिथून ती पूर्णपणे ब्रेन वॉश होऊन घरी परततात, तेव्हा तुम्ही नक्की कशाची अपेक्षा करता? तुम्ही असे का म्हणता की अरे रे, त्याचे संगोपन एका ख्रिस्ती घरात झाले असताना त्याने असे कृत्य केलेच कसे? खरी समस्या ही आहे की त्याचे संगोपन प्रत्यक्षात एका ख्रिस्ती घरात झालेलेच नाही. अनेक तरुणांचे पालक कदाचित अत्यंत प्रेमळ आणि सज्जन ख्रिस्ती असतील, परंतु त्यांनी आपल्या मुलांना ख्रिस्ती तत्वे आणि मूल्यांचे खरे शिक्षण दिलेले नाही. आपल्या मुलांनी या जगात यशस्वी व्हावे याविषयी ते इतके चिंताग्रस्त आणि महत्त्वाकांक्षी होते की त्यांची मुले त्यांची राहिलेलीच नाहीत. मोशे आणि अहरोन यांनी फारोची तडजोड स्वीकारली नाही आणि त्यामुळे फारो अत्यंत संतापला. तथापि त्याच्या या संतापाचा काहीच उपयोग झाला नाही, कारण आता आणखी एका पिढीचा उद्रेक होणार होता. पाहूया आपण निर्गमनाचा 10वा अध्याय आणि 12 ते 15 ही वचने. परमेश्वर मोशेला म्हणाला, मिसर देशावर टोळधाड यावी म्हणून त्यावर आपला हात उगार, म्हणजे ती गारांच्या सपाट्यातून उरलेली वनस्पती खाऊन टाकेल. मोशेने मिसर देशावर आपली काठी उगारली. तेव्हा परमेश्वराने दिवसभर व रात्रभर देशावर पूर्वेचा वारा वाहवला आणि सकाळी झाली तेव्हा पूर्वेच्या वाऱ्याबरोबर टोळ आले. सर्व मिसर देशावर टोळांनी धाड घातली आणि ते सर्व देशावर उतरले. ते असंख्य होते.
यापूर्वी एवढे टोळ कधी आले नव्हते व यापुढेही कधी येणार नाहीत. त्यांनी सर्व भूमी झाकून टाकल्यामुळे साऱ्या देशावर अंधार पडला आणि त्यांनी भूमीवरील सर्व वनस्पती आणि गारांच्या वृष्टीतून वाचलेली सर्व फळेही खाऊन टाकली. सर्व मिसर देशात झाडांपैकी किंवा शेतातील वनस्पतींपैकी हिरवे म्हणून काही उरले नाही. टोळांच्या पिढेतून देवाच्या न्यायाचे अनेक पैलू दिसून येतात. हे टोळ चमत्कारिकरित्या निर्माण झाले नव्हते, तर पूर्वेकडील वाऱ्याने त्यांना दुसऱ्या प्रदेशातून मिसरमध्ये आणले होते. आशियात टोळांचा मोठा उपद्रव होत असे. रानातून दीर्घ प्रवास करून आलेले हे टोळ अत्यंत भुकेले होते. नील नदीच्या सुपीक खोऱ्यात पोहोचल्यावर त्यांनी तेथील सर्व हिरवळ आणि वनस्पतींचा पूर्णपणे फडशा उडवला. पवित्र शास्त्रात टोळांचा वापर हा न्यायदंडाचे म्हणजे शिक्षेचे प्रतीक म्हणून केला गेला आहे. टोळांची पीडा ही कदाचित मानवाला आतापर्यंत तोंड द्यावा लागणाऱ्या भयंकर संकटापैकी एक होती. योएल संदेष्टाने भूतकाळात आलेल्या टोळधाडीचे वर्णन केले आहे, जी आता इतिहासाचा भाग बनली आहे. आणि त्यानंतर त्याने मानवासाठी भविष्यात येऊ घातलेल्या एका न्यायदंडाची भविष्यवाणी केली आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकातही पृथ्वीवर ओढवणाऱ्या टोळांच्या एका महाभयंकर पिढेचा उल्लेख आढळतो. मिसर देशात यापूर्वी आलेल्या इतर कोणत्याही पिढांच्या तुलनेत या टोळधाडीचा परिणाम त्या प्रदेशावर कदाचित अधिकच तीव्र झाला असावा. आपण पुढे जाऊया. 10वा अध्याय आणि 16वे वचन. मग फारोने मोशे आणि अहरोन यांना ताबडतोब बोलावून आणून म्हटले, मी तुमचा देव परमेश्वर याच्या विरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. प्रियानो, फारोने आपल्या पापाची कबुली देण्याची ही दुसरी वेळ आहे. आता आपण पुढे जाऊया. निर्गमनाचा 10वा अध्याय आणि 17 ते 20 ही वचने. तर आता एवढ्या एकाच वेळेस माझ्या पापाची क्षमा करा आणि ही एवढी मरणावस्था माझ्यापासून दूर व्हावी म्हणून तुमचा देव परमेश्वर याच्याजवळ विनंती करा. तेव्हा मोशेने फारो जवळून निघून जाऊन परमेश्वराला विनंती केली. तेव्हा परमेश्वराने पश्चिमेचा प्रचंड वारा वाहवला. त्याने त्या टोळांना उडवून तांबड्या समुद्रात लोटले. मिसर देशाच्या सर्व हद्दीत एकही टोळ राहिला नाही. तथापि परमेश्वराने फारोचे मन कठीण केले आणि त्याने इस्रायल लोकांना जाऊ दिले नाही. प्रियांनो, देव ज्या प्रकारे मिस्री लोकांशी वागत आहे त्यामागे एक विशिष्ट पद्धत आहे. तसेच तो ज्या क्रमाने आणि सुव्यवस्थित रीतीने पिढा पाठवत आहे त्यातही एक सुसूत्रता आहे. सुरुवातीच्या पिढा त्या विविध देवदेवता आणि प्रतिमांविरुद्ध होत्या, ज्यांनी त्या संपूर्ण प्रदेशाला व्यापून टाकले होते. आता मात्र देव अशा प्रकारे पिढा पाठवू लागला आहे, ज्यामुळे लोकांवर आणि त्यांच्या जगण्याच्या धडपटीवर अत्यंत तीव्र संकट ओढवत आहे. टोळांच्या पिढेचा परिणाम निश्चितच लोकांना जाणवतो आणि परिस्थिती किती बिकट झाली आहे हे फारोला पटवून देण्याचा ते प्रयत्न करतात. त्यामुळे फारोला तात्पुरता पश्चाताप होतो. तथापि ज्या क्षणी ती पीडा दूर होते त्या क्षणी फारो आपले मन बदलतो आणि पुन्हा आपल्या मूळ पदावर येतो. इस्रायल लोकांना मुक्त करायला देव त्याला भाग पाडणार आहे. आता आपण जी 9वी पिढा मिसर देशावर आली ती म्हणजे निबिड अंधाराची पिढा, तिचा आपण थोडक्यात अभ्यास करूया. यावेळेस आपण वाचूया निर्गमनाचा 10वा अध्याय आणि 21 ते 23 ही वचने. मग परमेश्वराने मोशेला सांगितले, आकाशाकडे आपला हात उगार, म्हणजे मिसर देशावर अंधार पडेल इतका की तो हाताला लागेल. तेव्हा मोशेने आपला हात आकाशाकडे उगारला आणि 3 दिवस सर्व मिसर देशभर निबिड अंधार पसरला. 3 दिवस कोणी कोणाला दिसेना की कोणी आपले ठिकाण सोडून हलेना, पण इस्रायल लोकांच्या सगळ्या वस्तीत उजेड होता. प्रियांनो, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही कधी अशा ठिकाणी गेला आहात का जिथे तुम्हाला असा निबिड अंधार अनुभवायला मिळाला आहे? एकदा काही लोक एका विशाल गुहा पाहायला आत गेले. गुहेच्या अतिशय खोल भागात पोहोचल्यानंतर
तेथील सर्व दिवे बंद करण्यात आले. क्षणार्धात सगळीकडे इतका गडद अंधार पसरला की कोणाला काहीच दिसेना. तो अंधार इतका दाट होता की जणू तो जाणवत होता. माणूस आपल्या डोळ्यांसमोरचा हातही पाहू शकत नव्हता. अशा प्रकारचा पूर्ण आणि भयावह अंधार अनेकांना कधीच अनुभवायला मिळाला नसेल. मिसर देशावर देवाने पाठवलेल्या निबिड अंधाराच्या पीडेचे स्वरूपही असेच होते. तो केवळ प्रकाशाचा अभाव नव्हता, तर इतका गडद आणि दाट अंधार होता की जणू तो स्पर्श करून जाणवावा. त्यामुळे त्या अंधाराची भीती आणि गंभीरता लोकांच्या मनावर खोलवर ठसली. हा न्याय सूर्य देवावर होता. दिवसा ढवळ्या संपूर्ण मिसर देशात अंधार पसरला. मिसरी लोक ज्या प्रमुख देवाची उपासना करत होते, त्या देवाविरुद्ध देवाने या अंधाराच्या रूपाने चाल केली. सूर्याची तबकडी हे मिसरी लोकांनी वापरलेले सर्वात सुपरिचित प्रतीक आहे. त्यांच्या सर्व कलाकृतींमध्ये ते दिसून येते. अंधाराच्या या पिढेने या देवताची परमेश्वरासमोरील पूर्ण हतबलता स्पष्ट दिसून आली. हा अंधार म्हणजे देवाने घडवलेला एक चमत्कार होता आणि याच कारणामुळे फारोने तडजोडीचा चौथा प्रस्ताव मांडला. इस्रायलच्या लोकांना मिसर देश सोडून जाण्याची परवानगी देण्यापूर्वी फारोने केलेली ही शेवटची तडजोड होती. इस्रायल लोक हे परमेश्वराचे निवडलेले लोक होते आणि त्यांच्यावर त्याचा हक्क होता. यावेळेस आपण पुढे जाऊया. निर्गमनाचा 10वा अध्याय आणि त्याचं 24वे वचन. मग फारो मोशेला बोलावून म्हणाला, तुम्ही जाऊन परमेश्वराची सेवा करा, पण तुमची शेरडे, मेंढरे व गोरेढोरे मात्र येथेच राहिली पाहिजेत. तुमच्या मुलाबाळांनाही तुमच्याबरोबर घेऊन जा. तुम्हाला कदाचित वाटेल की इस्रायल लोकांसाठी मोशेने त्यांच्या शेरडा मेंढरांना मागे सोडून देण्याची तडजोड केली असते. फारोने मोशेला अनेक सवलती दिल्या होत्या आणि तुम्हाला वाटेल की ही सवलत त्याला मान्य झाली असती. आजच्या ख्रिस्ती लोकांसाठी ह्या देखील एक धडा आहे. देवाने इस्रायल लोकांना मिसर देश संपूर्णपणे सोडायला सांगितले होते. मुलांना मिसर देशात त्यांच्या शिक्षण पद्धतीत वाढवण्यासाठी सोडून द्यायचे नव्हते. आपण जर आपल्या मुलांना जगिक ज्ञानानुसार वाढवले आणि त्यांना केवळ यश, पैसा आणि मोठेपणा मिळवण्यासाठीच आपली सर्व शक्ती खर्च करायला शिकवले, तर ते जगाच्या प्रभावाखाली जाण्याची आणि देवापासून दूर जाण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी आपण तयार असले पाहिजे. एका आईने आपल्या मुलाला अशा शिक्षण संस्थेत पाठवले जिथे देवावरील विश्वासाला फारसे महत्त्व दिले जात नव्हते. मुलगा अभ्यासात हुशार असल्यामुळे त्याची सतत प्रगती होत गेली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला एक उच्च पदाची नोकरी देखील मिळाली आणि तो समाजात यशस्वी व्यक्ती म्हणून ओळखला जाऊ लागला. परंतु या यशामागे एक दुःखद गोष्ट दडलेली होती. हळूहळू त्या मुलाने आपल्या बालपणी शिकलेल्या आध्यात्मिक मूल्यांपासून आणि विश्वासापासून स्वतःला दूर केले. शेवटी त्याने आपल्या आईला प्रिय असलेल्या देवावरील विश्वासाचा त्याग केला. जेव्हा आईला याची जाणीव झाली तेव्हा ती फार दुःखी झाली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, कारण ज्या मुलाच्या यशाचा तिला अभिमान होता त्यानेच तिच्या विश्वासाकडे पाठ फिरवली होती. परंतु हे अचानक घडले नव्हते. मुलाला ज्या वातावरणात वाढवले आणि घडवले गेले त्याचा त्याच्यावर खोल परिणाम झाला होता. या गोष्टीवरून असे दिसून येते की जगाचा प्रभाव अनेकदा अतिशय सूक्ष्म आणि हळूहळू कार्य करतो. बाह्य यश मिळत असताना एखादी व्यक्ती आपल्या आध्यात्मिक मूल्यांपासून दूर जात आहे हे लगेच लक्षात येत नाही. म्हणूनच मुलांच्या शिक्षणाबरोबर त्यांच्या विश्वासाची, नैतिक मूल्यांची आणि आध्यात्मिक जीवनाची काळजी घेणे आवश्यक आहे. पवित्र शास्त्रात मिसर देश हा जगिक व्यवस्था आणि जीवनशैलीचे प्रतीक मानला जातो. अनेक ख्रिस्ती लोक देवावर विश्वास ठेवतात आणि सेवा कार्यात सहभागी होतात, परंतु त्यांची मने मुख्यतः संपत्ती, व्यवसाय, गुंतवणूक आणि भौतिक यश यामध्ये गुंतलेली असतात. त्यामुळे देवाची सेवा त्यांच्या जीवनात दुय्यम ठरते.
जेव्हा देवाच्या आज्ञापालन आणि आर्थिक फायद्यामध्ये निवड करावी लागते, तेव्हा ते बहुतेकदा आर्थिक हितसंबंधांना प्राधान्य देतात. अशा व्यक्तींच्या जीवनाचा खरा केंद्रबिंदू देव नसून जगिक संपत्ती आणि यश असते. अनेक जण असे म्हणतात की ते रविवारी देवाची सेवा करतात, परंतु आठवड्याच्या बाकीच्या दिवसात ते पूर्णपणे जगाच्या विचारसरणीनुसार जीवन जगतात. त्यांच्या जीवनशैलीत आणि जगातील इतर लोकांच्या जीवनशैलीत फारसा फरक दिसून येत नाही. ते ज्या मूल्यांना महत्त्व देतात, ज्या गोष्टींसाठी परिश्रम करतात आणि ज्यामध्ये त्यांचे मन गुंतलेले असते, त्या बहुतांश जगिकच असतात. जेव्हा ख्रिस्त आपल्या लोकांना घेण्यासाठी येईल, तेव्हा अनेक विश्वासणाऱ्यांना दुःख होईल, कारण त्यांचे मन आणि प्रेम जगिक संपत्ती, आपले बँक खाते, गुंतवणुका, मालमत्ता आणि इतर भौतिक गोष्टींमध्ये अडकलेले असेल. त्यांनी ज्यासाठी आपला बहुमोल वेळ आणि हृदय अर्पण केले आहे, त्या सर्व गोष्टी मागे सोडाव्या लागतील. त्यामुळे त्यांना त्यावेळी मोठी खंत आणि हुरूर वाटेल. या पार्श्वभूमीवर मोशेने फारोला स्पष्ट सांगितले की देवाच्या आज्ञेबाबत कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. देवाला अर्धवट समर्पण मान्य नाही. त्याची इच्छा आहे की त्याच्या लोकांनी पूर्ण मनाने, पूर्ण विश्वासाने आणि कोणत्याही तडजोडीशिवाय त्याची सेवा करावी. तडजोड नाही हा मोशेचा संदेश आजच्या विश्वासणाऱ्यांसाठीही तितकाच महत्त्वाचा आहे. आपण पुढे जाऊया. निर्गम याचा 10वा अध्याय आणि 25 ते 29 वचने आपण वाचणार आहोत. मोशे म्हणाला, आमचा देव परमेश्वर याला यज्ञ करण्यासाठी यज्ञ पशु आणि होमबली तू आमच्या हवाली केले पाहिजेत. आमचे पशुही आमच्याबरोबर गेले पाहिजेत. एक खूरही मागे राहता कामा नये, कारण ह्यातूनच आमचा देव परमेश्वर याच्या सेवेसाठी यज्ञ पशु घ्यावे लागतील आणि परमेश्वराच्या सेवेला काय लागेल ते आम्हाला तेथे जाऊन पोहोचेपर्यंत कळायचे नाही. तथापि परमेश्वराने फारोचे मन कठीण केले आणि तो त्यांना जाऊ देईना. फारो त्याला म्हणाला, माझ्या पुढून चालता हो आणि सांभाळ, पुन्हा मला तोंड दाखवू नकोस. तू आपले तोंड मला दाखवशील त्या दिवशी तू मरशील. मोशे म्हणाला, तू ठीक बोललास, मी पुन्हा तुझे तोंड कधीही पाहणार नाही. कोणतीही तडजोड केली जाणार नाही. प्रियांनो, इथे आपण थांबणार आहोत, परंतु आपण विचार करूया की काय आमच्या जीवनात आम्ही काही तडजोड करतो जी देवाला मान्य नाही. आत्मपरीक्षण करा. आपण प्रार्थना करूया. आम्हाला आशीर्वादित करणाऱ्या आमच्या जिवंत प्रेमळ परमेश्वर देवबापा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. प्रभूजी, अशा वचनांच्या द्वारे आम्ही नक्की काय करावं हे तू आम्हाला सांगितलेलं आहेस. होय प्रभूजी, आम्ही देखील अनेक वेळा आमच्या जीवनामध्ये तडजोड करतो आणि ज्या गोष्टी तुला अपेक्षित आहेत त्या गोष्टी आम्ही न करता आम्ही इतर जगिक गोष्टींकडे आम्ही लक्ष देण्याचा प्रयत्न करतो. परंतु बापा, तू आमचं जिवंत परमेश्वर आहे, आमची काळजी घेणारा देव आहेस. आमच्या बाबतीत तुला सर्व काही ठाऊक असलेला आमचा प्रभू आहेस आणि म्हणूनच प्रभूजी, आम्ही तडजोडीचा कोणताही प्रकार स्वीकारू नये अशी तुझी इच्छा आहे. होय बापा, आम्ही मान्य करतो की आमच्या जीवनामध्ये आम्ही चुकलेलो आहोत. प्रभूजी, तू आम्हाला स्पर्श कर, तू आम्हाला आशीर्वादित कर आणि प्रभूजी, आम्हाला योग्य मार्गात चालण्यासाठी तू सहाय्य कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताची शांती आपणाबरोबर सदैव असो.
प्रियांनो, आजच्या भागातून आपण शिकलो की देव मनुष्याला वारंवार संधी देतो, पण त्या संधीचा स्वीकार करणे ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे. फारोने देवाचे सामर्थ्य पाहिले, देवाच्या चेतावण्या ऐकल्या आणि संकटाचा अनुभव घेतला, तरीही त्याने आपले हृदय नम्र केले नाही. परिणामी मिसर देशावर आणखी संकटे आली. आपण हेही पाहिले की देवाने आपल्या लोकांचे संरक्षण केले. अंधार संपूर्ण मिसरमध्ये पसरला होता, तरीसुद्धा देवाने आपल्या लोकांवरती त्यांचा प्रकाश ठेवला होता. यामधून आपल्याला खात्री मिळते की देव आपल्या लोकांची काळजी घेतो आणि त्यांना मार्गदर्शन करतो. या अध्यायातून आपल्यासाठी एक महत्त्वाचा संदेश आहे. देवाचा आवाज ऐकण्यासाठी उद्याची वाट पाहू नका. आजच त्याच्या इच्छेसमोर नम्र व्हा आणि त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. कदाचित आज देव आपल्या जीवनात एखाद्या विशिष्ट गोष्टीबद्दल बोलत असेल. आपले हृदय खुले ठेवा, कारण देवाची दिशा आणि त्याची वेळ नेहमीच सर्वोत्तम असते. तोपर्यंत प्रभूच्या प्रकाशात चालत राहा, त्याच्या वचनावर मनन करा आणि प्रत्येक दिवस त्याच्या उपस्थितीत जगण्याचा प्रयत्न करा. परमेश्वराची कृपा, त्याची शांती आणि त्याचे संरक्षण आपल्या व आपल्या परिवाराबरोबर सदैव राहो. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय सी. भट्टीतील राख आकाशांत उधळल्याने गळवांची पीडा सुरू झाली. आजचा प्रश्न, परमेश्वराने पूर्वेचा वारा वाहवून कोणते कीटक मिसर देशात आणले? ए. गोमाशा, बी. विषारी कीटक, सी. मधमाशा, डी. टोळ. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.